आज आपण शनिदेवाच्या अवकृपेची कथा पाहणार आहोत. एकदा स्वर्गलोकामध्ये माता लक्ष्मी आणि शनिदेव यांच्यामध्ये वाद सुरू झाला. दोघांपैकी श्रेष्ठ कोण, या गोष्टीवरती दोघे जण वाद घालत होते. माता लक्ष्मी सांगत होती मी श्रेष्ठ, तर शनिदेव सांगत होते मी श्रेष्ठ. दोघांनाही यांच्यामधून जेव्हा निर्णय मिळू शकला नाही, तेव्हा त्यांनी ठरवले की कोण श्रेष्ठ हे आपण एखाद्या भक्ताकडूनच माहीत करून घेऊ. आणि ते दोघेही पृथ्वी लोकावरती निघाले. ते एका नगरामध्ये आले. त्या नगराचा राजा महेश्वर न्यायासाठी खूप प्रसिद्ध होता. शनिदेव आणि माता लक्ष्मी राजाजवळ गेले आणि आपल्या भांडणाचे कारण सांगितले. त्यांनी सांगितले की आमच्यामध्ये हे सिद्ध होत नाही की आम्हा दोघांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे. कृपया तुम्ही आम्हाला ते सांगा. शनिदेव आणि माता लक्ष्मीचे बोलणे ऐकून राजा मोठ्या संकटामध्ये सापडला. दोघांमध्ये कोणाला मोठे सांगावे? जर शनिदेवांना श्रेष्ठ म्हटलं तर माता लक्ष्मी नाराज होईल, आणि माता लक्ष्मी नाराज झाली तर राज्यातील सगळे वैभव धनसंपदा नष्ट होईल. आणि जर शनिदेवांना नाराज केलं तर शनिदेव त्यांच्या कोपामुळे सगळं नष्ट करतील. राजा जेव्हा कोणत्याही निर्णयावर पोहोचला नाही, तेव्हा शनिदेव आणि माता लक्ष्मी त्यांना 21 दिवसाची वेळ देऊन निघून गेले आणि म्हटले की आम्ही 21 दिवसानंतर परत येऊ. तोपर्यंत तू विचार करून ठेव. शनिदेव आणि माता लक्ष्मी निघून गेल्यानंतर राजाची झोप उडाली. तो प्रत्येक क्षणी हाच विचार करून काळजीत पडला की 21 दिवसांनी जेव्हा शनिदेव आणि माता लक्ष्मी येतील, तेव्हा ते कोणाला श्रेष्ठ म्हणतील, काय निर्णय देणार. त्यांच्यासमोर खूप बिकट परिस्थिती होती. राजाला माहीत होतं की एकाला श्रेष्ठ म्हटलं तर दुसऱ्याला राग येईल आणि त्यामुळे आपल्या राज्यावरती मात्र मोठं संकट येईल. राजाची पत्नी खूप पतिव्रता होती. पतीला काळजीमध्ये पाहून राणीनं त्याला विचारलं, महाराज, तुम्ही कोणत्या गोष्टीमुळे इतके काळजीत आहात? मला तुमचे दुःख सांगा. राजाने त्याच्या पत्नीला सगळे सांगितले. राणीने राजाला एक सल्ला दिला, तुम्ही तुमच्या तोंडून कुणालाही श्रेष्ठ म्हणू नका. आपल्या जागी दोघेही श्रेष्ठ आहेत. त्यांचा निर्णय त्यांच्यावरच सोपवा. तुम्ही एक काम करा, एक सोन्याचे आणि एक चांदीचे सिंहासन बनवा. दोघेही सिंहासन तुमच्या सिंहासनाजवळ ठेवा. तुमच्या सिंहासनाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला ते सिंहासन असतील. सोन्याचे सिंहासन तुमच्या सिंहासनाच्या उजव्या बाजूला ठेवा आणि चांदीचे सिंहासन तुमच्या सिंहासनाच्या डाव्या बाजूला ठेवा. 21 दिवसानंतर जेव्हा माता लक्ष्मी आणि शनिदेव येतील, तेव्हा माता लक्ष्मी तुमच्या उजव्या बाजूला बसतील, कारण त्या माता स्वरूप आहे, आणि शनिदेव तुमच्या डाव्या बाजूला बसतील. जेव्हा ते विचारतील तेव्हा तुम्ही कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ नका. जेव्हा ते सारखं सारखं विचारतील तेव्हा त्यांना सांगा की तुम्ही तुमच्या श्रेष्ठतेचा निर्णय स्वतःच घेतला. मी काय उत्तर देऊ? राणीचं हे बोलणं राजाला योग्य वाटले. 21 दिवसानंतर जेव्हा लक्ष्मी माता आणि शनिदेव राजाकडे आले तेव्हा तसेच झाले जसे राणीने सांगितले होते. माता लक्ष्मी सोन्याच्या सिंहासनावर बसली आणि शनिदेव चांदीच्या सिंहासनावर विराजमान झाले. आणि जेव्हा त्यांनी आपल्या श्रेष्ठतेचा निर्णय राजाला मागितला, तेव्हा राजा म्हणाला की तुम्ही दोघांनीही स्वतःच तुमचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मी काय बोलू शकतो? आणि हे ऐकून शनिदेव नाराज होऊन निघून गेले. लक्ष्मी मातेने राजाला म्हटले की शनिदेव तुझ्यावर नाराज झाले आहेत आणि त्यांच्या कोपामुळे तुझ्यावर मोठे संकट येऊ शकते. पण तू काहीही काळजी करू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे. शनिदेवांनी राजावरती असा कोप केला की त्यांच्या राज्यामध्ये मोठा दुष्काळ पडला. लोक उपाशी मरू लागले. सगळे लोक त्यांचे राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जाऊ लागले. राजाला त्याच्या राज्याची ही अशी दुर्दशा पाहवत नव्हती. एका वर्षानंतर राजाने
त्याचे राज्य सोडून देण्याचा विचार केला आणि राजा आपल्या पत्नीसह महलातून निघून गेली. त्यांनी एक गाठोडं घेतलं आणि त्यामध्ये हिरे, दागिने, पैसे बांधून घेतले आणि विचार केला की जिथे राहू तिथे अडचणीमध्ये हे उपयोगी येईल. हे सगळं विकून आपण आपला उदरनिर्वाह करू शकू. आणि ते घरातून निघालेच होते. त्यावेळी भयंकर वादळ आले. सगळीकडे अंधार पसरला आणि त्या अंधारामुळे ते रस्ता चुकले. कुठे जावे हे त्यांना समजत नव्हते. तेव्हा माता लक्ष्मी छोट्या मुलीचे रूप घेऊन येते आणि दिव्याच्या साहाय्याने त्यांना नदी किनारी पोहोचवते आणि त्यांना नदी किनारी सोडून माता लक्ष्मी तिथून निघून जाते. आता त्यांच्यासमोर अडचण येते की नदी पार कशी करायची. ते असा विचार करत होते. त्याचवेळी शनिदेव एका नाविकाचा वेश घेऊन तिथे आले. नाव घेऊन त्या किनाऱ्याला पोहोचले जिथे राजा राणी उभे होते. राजाने नाविकाला नदी पार करून देण्याची विनंती केली. तेव्हा नाविक म्हणाला, मी तुला पलीकडे पोहोचवून तर देईल, पण माझी नाव खूप कमजोर आहे. यामध्ये एका वेळी एकच माणूस बसू शकतो. राजा म्हणाला, मग एकेकाला नेऊन सोड. आधी तर नाविकाने राणीला नदी पार पोहोचवले, मग राजाला घेऊन गेला. तिसऱ्या वेळी नाविकाने राजाची पैशाची आणि सोन्याची पिशवी ठेवली, पण तो नाविक म्हणजे शनिदेव होते. त्यामुळे ते धन आणि पैसे घेऊन नदीच्या मध्यभागातूनच गायब झाले. आता तर राजाजवळ जे धन होते तेही राहिले नव्हते. काय करावे असे मोठे संकट उभे राहिले. पण राजा मात्र मोठा विचारवंत होता. देवाची इच्छा समजून तो पुढे जायला निघाला. चालत चालत तो एका गावामध्ये पोहोचला. त्या गावामध्ये लोक जंगलातून लाकूड आणून ती विकत असत. राजासुद्धा त्यांच्या राणीसोबत त्या गावात राहू लागला आणि लाकडं विकून त्यांचा उदरनिर्वाह करू लागला. लक्ष्मी मातेच्या कृपेमुळे त्याला जंगलामध्ये चंदनाची बाग सापडली. राजाने चंदनाचे लाकूड विकून खूप पैसा कमवला. आता तो सुखाने जगू लागला. राजा आणि राणीला सुखी बघून शनिदेवाने अजून एक नवीन डाव मांडला. तिथेच एक व्यापारी होता जो त्या गावातून चंदनाचे लाकूड घेऊन दुसऱ्या राज्यात विकत असे. एक दिवस त्याचे जहाज त्या नदी किनारी फसले होते. त्याने जहाज सुरू करण्याचा खूप प्रयत्न केले, पण जहाज जागेवरून हलले नाही. व्यापाऱ्याला समजत नव्हते की काय करावे. तेव्हा शनिदेव एका ब्राह्मणाचे रूप घेऊन त्या व्यापाऱ्याजवळ आले आणि म्हणाले, तुझे जहाज तर सुरू होईल, पण एखादी पतिव्रता स्त्री तुझ्या जहाजाला हात लावेल तर ते लगेच सुरू होईल. त्या व्यापाऱ्याने गावातील स्त्रियांना बोलावले आणि सगळ्यांनी जहाजाला हात लावला, तरीही सुरू झाले नाही. तेव्हा कुणीतरी सांगितले की गावामध्ये अजून एक स्त्री बाकी आहे जी इथे आली नाही. व्यापारी स्वतः तिच्या घरी गेला. ती स्त्री म्हणजे राणी होती. पण राणीनं तिथं जायला नकार दिला. ती म्हणाली की यावेळी माझे पती जंगलामध्ये लाकूड तोडण्यासाठी गेले आहेत आणि त्यामुळे मी तुझ्या जहाजाजवळ येऊ शकत नाही. तेव्हा व्यापाऱ्याला समजले की ही स्त्री पतिव्रता आहे आणि तीच त्यांचं जहाज काढू शकते. काही वेळानंतर तो परत तिच्या घरी गेला. त्यावेळी राजा घरीच होता आणि त्यामुळे त्यांनी निमंत्रण स्वीकारले. जेव्हा राजा आणि राणीला त्याने सांगितले की तुमच्या पत्नीने जहाजाला हात लावला ज्यामुळे जहाज चिखलातून निघेल, तेव्हा राणीनं तिच्या पतीच्या सांगण्यावरून जहाजाला हात लावला आणि जहाज हलू लागले. त्यावेळी व्यापाऱ्याच्या मनामध्ये वाईट विचार आला आणि त्याला वाटले की मी या स्त्रीला माझ्या समवेत घेऊन गेलो तर जहाज परत पुढे अडकेल, तर ते मी काढू शकतो. आणि असा विचार मनात आल्याबरोबर त्यानं त्या राणीला काही कारणास्तव जहाजामध्ये बोलावलं आणि लगेचच जहाज घेऊन निघून गेला. राजा ओरडत राहिला, पण तोपर्यंत जहाज खूप दूरवर गेले होते. त्यावेळी राणीनं सूर्यदेवांना प्रार्थना केली की तिचे रक्षण करण्यासाठी तिला कोढी बनवावे. तिची प्रार्थना सूर्यदेवांनी ऐकली. त्यावेळी राणीच्या संपूर्ण शरीरभर कोडे उठले. ती कुरूप दिसू लागली. इकडे राजा रडत रडत
नदी किनाऱ्यावरून निघून गेला. त्याला हीच आशा होती की जहाज परत या बाजूने गेले तर तो त्याच्या पत्नीला सोडवेल. पण त्याला जहाजाची कोणतीही माहिती मिळाली नाही. आणि त्यानंतर राजा नदी किनारी आश्रमातील साधूंबरोबर राहू लागला. राजा साधूंची सेवा करत असे, त्यांच्या गायी चरायला नेत असे आणि गोवऱ्या बनवत असे. त्या गोवऱ्यांची लक्ष्मी मातेच्या कृपेमुळे सोनं बनत असे. अशा प्रकारे राजाजवळ खूप सोने जमा झाले. एक दिवस तोच व्यापारी तो राजाच्या पत्नीला घेऊन गेला होता. त्याचं जहाज त्याच नदीच्या किनारी आलं. राजाने व्यापाऱ्याला ओळखलं. त्याने व्यापाऱ्याला सोन्याची वीट दाखवून म्हटलं, जर व्यापारी त्याला बरोबर घेऊन गेला तर ते सोनं व्यापाऱ्याला देईल. व्यापाऱ्याने राजाला ओळखलं तर होतं, पण सोन्याच्या लोभामुळे राजाला जहाजामध्ये बसवलं आणि सोनंसुद्धा जहाजामध्ये ठेवलं. जेव्हा जहाज पुढे गेलं तेव्हा व्यापाऱ्याने राजाला पाण्यामध्ये फेकलं आणि राजाचा आवाज राणीने ऐकला आणि तिने लगेच एक वस्तू पाण्यामध्ये टाकली. त्या वस्तूच्या आधाराने राजा एका पुलाजवळ पोहोचला. तिथे असलेल्या लोकांनी राजाला विचारलं, तू कोण आहेस आणि कशासाठी आला आहेस? तेव्हा राजा म्हणाला, मी एक खूप दुःखी माणूस आहे. माझ्याजवळ काही शिल्लक राहिले नाही. त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी राजाला पकडलं आणि त्यांच्या राजाकडे घेऊन गेले. महेश्वर राजाने दुसऱ्या राजाकडे नोकरी मागितली. तेव्हा तेथील राजाने त्याला माळीची नोकरी दिली. राजाची एक मुलगी होती. तिच्यासाठी एक सुंदर गजरा एक माळी घेऊन येत असे. एक दिवस मुलीने त्या माळणीला विचारले, आता गजरे कोण बनवत आहे? खूप सुंदर गजरे असतात. माळणीने राजकुमारीला सांगितलं की एक नवीन नोकर आला आहे, तो गजरे बनवतो. जेव्हा तिने नोकर बनलेल्या राजाला पाहिले तेव्हा ती त्याच्यावरती मोहित झाली आणि तिने राजाबरोबर लग्न करण्याचा हट्ट केला. राजाने खूप समजावून सांगितले, पण राजकुमारीने ऐकलं नाही. तेव्हा राजाने दोघांचाही विवाह करून दिला आणि जंगलामध्ये एक घर दिलं. हळूहळू वेळ निघून गेली. काही दिवसानंतर राजा महेश्वरने राजकुमारीला म्हटलं की असं रिकामं बसून माझं मन लागत नाही. तुझ्या वडिलांना सांग मला जहाजावर काम द्या. राजकुमारी तिच्या वडिलांना म्हणाली आणि तिच्या वडिलांनी ते मान्य केले. अशा प्रकारे जेव्हा 7 वर्ष निघून गेले तेव्हा शनिदेवांचा प्रभाव संपू लागला. एक दिवस व्यापाऱ्याचे जहाज तिथून जात होते. तेव्हा राजाने त्या जहाजाला थांबवून त्याला पुढे जाण्यापासून थांबवले. व्यापाऱ्याला ते पाहून राग आला. तो लगेच तक्रार घेऊन राजाकडे गेला. राजाने जेव्हा त्या महेश्वर राजाला विचारले, व्यापाऱ्याच्या जहाजाला का जाऊ देत नाही? तेव्हा महेश्वर राजा म्हणाला की या व्यापाऱ्याजवळ माझं सोनं आहे, तो माझं सोनं देत नाही. राजा त्या महेश्वर राजाला म्हणाला, तुझ्याजवळ काय पुरावा आहे की ते सोनं तुझंच आहे? तेव्हा महेश्वर राजा म्हणाला की त्या व्यापाऱ्याला सोनं घेऊन दरबारात बोलवा. त्या सोन्याच्या विटा एका बाजूने जोडलेल्या आहेत. जर व्यापाऱ्याने त्या विटा उघडल्या तर सगळ्या विटा त्याच्या, आणि जर त्याने त्या विटा उघडल्या नाहीत तर त्या विटा मी उघडून दाखवीन. व्यापाऱ्याला दरबारामध्ये बोलावून सांगितले की या विटा तुझ्या असतील तर त्या उघडून दाखव, आणि जर तुला उघडता आल्या नाही तर विटा तुझ्याकडून घेतल्या जातील. व्यापारी संध्याकाळपर्यंत त्या विटांना उघडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला एकही वीट उघडता आली नाही. शेवटी महेश्वर राजाची वेळ आली आणि काही मिनिटातच त्याने त्या सर्व विटा उघडल्या. तेव्हा राजाने विचारणा केली की तुम्ही कोण आहात? तेव्हा महेश्वर राजाने राजाला सर्व हकीकत सांगितली. माझी पत्नी या व्यापाऱ्याने पळवून नेली आहे. मला माझी राणी परत मिळवून द्या. तेव्हा राजाने व्यापाऱ्याला सांगून लगेच राणीला पालखीमधून बोलावून आणले आणि व्यापाऱ्याला पकडून शिक्षा दिली. आणि राणीने परत सूर्यदेवाला प्रार्थना केली की त्यांनी तिचे रूप परत द्यावं. भगवान सूर्यदेवाच्या कृपेमुळे राणी परत सुंदर झाली. राजाने आदरपूर्वक खूप धन आणि पैसा देऊन महेश्वर राजाला निरोप दिला. त्याचबरोबर राणीला सुद्धा त्याची मुलगी मानलं. राजा आणि राणी आपल्या राज्यात परत आले आणि राजा परत सिंहासनावरती बसला.
एक दिवस शनिदेवांनी प्रकट होत राजाला म्हटलं, राजा, आमच्या दोघांची स्पर्धा हे तर एक नाटक होतं. आम्ही तुझी परीक्षा घेत आहोत. आता मी तुम्हाला सांगतो की कोणत्या लोकांचा नाश होत नाही, जे स्वतः अडचणीमध्ये असताना सुद्धा आपला धर्म आणि सत्याचा त्याग करत नाहीत. त्यांचं कधीही वाईट होत नाही. देवतासुद्धा त्यांची मदत करतात. गरिबी आल्यानंतर सुद्धा जे असत्याच्या मार्गावर चालत नाहीत, देवता त्यांच्यासमोर नेहमी कृपा करतात. मी त्यांचं कधीही वाईट करत नाही आणि त्यांच्यावरती माता लक्ष्मी आपली नेहमी कृपा ठेवते. अपार धनसंपत्ती असून सुद्धा जो गर्व करत नाही, वृद्ध आणि गुरुजनांचा जो अपमान करत नाही, मी कधीही त्यांचं वाईट करत नाही. त्यांची नेहमी मदतच करतो. माझ्या कृपेमुळे लोक क्षणात श्रीमंत बनतात आणि क्षणात रंक बनतात. राजा, माझ्या वरदानामुळे तुझे राज्य परत संपन्न आणि समृद्ध होईल. तुझी प्रजा सुखी राहील आणि कधीही दुःख, दारिद्र्य तुझ्याजवळ येणार नाही. राजाला वरदान देऊन शनिदेव आणि माता लक्ष्मी तिथून निघून गेले. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. धन्यवाद.